बेस्ट टाईम टू गेट प्रेग्नंट कोणता आहे माहीत आहे का? फक्त एकच दिवस इम्पॉर्टंट असतो का? नमस्कार, मी आहे डॉक्टर सुष्मिता. आज आपण बघणार आहोत प्रेग्नन्सी राहण्यासाठी बेस्ट टाइम कोणता आहे. सिंपल आणि प्रॅक्टिकल मेथड. सगळ्यात आधी तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल समजून घ्या. रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 डेजची असते, ज्यामध्ये तुमचं ओव्ह्युलेशन 14 डेला. पण सगळ्यांचीच सायकल सेम असते. काहींची 26 डेजची असते, तर काहींची 32 डेजची. प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यासाठी बेस्ट दिवस हा ओव्ह्युलेशनचा दिवस नाही, तर फर्टाईल विंडो असते. फर्टाईल विंडो म्हणजे ओव्ह्युलेशनच्या 4 ते 5 दिवस आधी, ओव्ह्युलेशनचा दिवस आणि ओव्ह्युलेशनच्या नंतरचा दिवस. कारण स्पर्म लाईफ हे 3 to 5 डेज असते, पण ओव्हमचं लाईफ फक्त 24 आवर्स आहे. जर तुमची सायकल 28 डेजची आहे, तर डे 10 to डे 15 हा बेस्ट फर्टाईल विंडो आहे कन्सीव्ह राहण्यासाठी. पण जर तुमची सायकल इरेग्युलर असेल, तर ओव्ह्युलेशन ट्रॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओव्ह्युलेशन समजून घ्यायचं इझिएस्ट वे म्हणजे बॉडी सिग्नल्स ऑब्झर्व करणं. थोडासा वाईट डिस्चार्ज वाढतो, जो चिकट स्वरूपाचा असतो. बॉडी टेम्परेचर चेंज होतं, थोडंसं लोअर ॲब्डॉमिनल पेन जाणवतं. प्रेग्नन्सी ट्राय करताना खूप कपल्स ही मिस्टेक करतात. पहिली म्हणजे रॉंग डेट कॅल्क्युलेट करणं, फर्टाईल विंडो मिस करणं, स्ट्रेस, अनहेल्दी लाईफस्टाईल, दररोज इंटरकोर्स करणं किंवा खूप गॅप ठेवणं. हे मिस्टेक्स तुम्ही अवॉइड केले पाहिजे. नॅचरली प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे फर्टाईल विंडोमध्ये अल्टरनेट डे इंटरकोर्स ठेवणं. फर्टाईल विंडो म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे ओव्ह्युलेशनच्या 4 ते 5 दिवस आधी आणि ओव्ह्युलेशनचा दिवस आणि तसंच ओव्ह्युलेशनचा दुसरा दिवस. अशा प्रकारे जर तुम्ही ट्राय करत असाल तर नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप हेल्प होते. प्रेग्नन्सीसाठी तुम्ही जर असं प्रकारे ट्राय करत असाल आणि 1 इयरपर्यंत जर प्रेग्नन्सी राहत नसेल, तर डॉक्टरना कन्सल्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर सेव्ह करा आणि सबस्क्राईब करा.